यापूर्वी आपण नमुना अवकाश आणि घटना या घटकावर चर्चा केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट या घटकावर चर्चा करणार आहोत। घटनेची संभाव्यता म्हणजे काय? समजा आपण एक प्रयोग केला, एक नाणं वर फेकलं असता आपणाला एच मिळेल किंवा टी मिळेल। एच आणि टी हा आपला नमुना अवकाश असेल, परंतु आपण अपेक्षित निष्पत्ती अशी घेतली किंवा घटना अशी घेतली की एक नाणं फेकलं असता काटा मिळण्याची घटना। मग यावर जर आपण विचार केला की एक नाणं वर फेकलं असता काटा किंवा छापा मिळण्याची शक्यता किती आहे, याचं जर संख्यात्मक मापन करण्याचा प्रयत्न केला तर आपण असं म्हणू शकतो की 50% काटा आणि 50% छापा मिळण्याची शक्यता आहे। अर्धी अर्धी शक्यता आहे। म्हणून आपण घटनेची संभाव्यता कशाला म्हणतोय हे पहा, की एखादी अपेक्षित जी घटना असते किंवा एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शविणारी जी काही संख्या आहे त्या संख्येला आपण संभाव्यता असं म्हणतोय। अपेक्षित घटनेची शक्यता दर्शविणाऱ्या संख्येला संभाव्यता म्हणतात। आता एक वेगळ्या पद्धतीनं आपण नमुना अवकाश आणि घटना संच यामधील घटकांच्या संख्येवरून जर विचार केला तर संभाव्यता म्हणजे काय हे कसं सांगता येईल? तर या ठिकाणी समजा S हा आपला नमुना अवकाश असेल आणि A ही त्या प्रयोगासंबंधी अपेक्षित घटना असेल, तर त्या घटनेची संभाव्यता आपण P ऑफ A प्रोबॅबिलिटी ऑफ A या घटनेची संभाव्यता ही कशी काढतो? तर या ठिकाणी P ऑफ A बरोबर घटना A मधील नमुना घटकांची संख्या छेदस्थानी नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या या सूत्राचा वापर करून आपण काढू शकतो। कारण समजा आपण दुसरे एक उदाहरण घेतलं की एक पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये लाल, पिवळा आणि हिरवा 3 रंगाचे 3 चेंडू आहेत, तर त्यापैकी हिरव्या रंगाचा चेंडू निघण्याची शक्यता किती? तर या ठिकाणी 1 छेदस्थानी 3 म्हणजे त्या ठिकाणी घटना संचामध्ये असणारा घटक 1 असेल आणि नमुना अवकाशातील घटकांची संख्या 3 असेल। म्हणजे एखादा हिरवा असेल, पिवळा असेल किंवा लाल चेंडू असेल, त्यामध्ये असणाऱ्या 3 कलरपैकी कोणताही चेंडू असेल त्याची संभाव्यता किती असेल? 1 छेदस्थानी 3 असेल किंवा त्याची शक्यता 1/3 असेल। हे त्या घटनेचं किंवा अपेक्षित निष्पत्तीचं हे काय असेल? संख्यात्मक मापन असेल। म्हणून आपण कोणत्याही घटनेची संभाव्यता काढत असताना कोणत्या सूत्राचा वापर करतोय? तर या ठिकाणी A या घटनेची संभाव्यता बरोबर घटना A मधील नमुना घटकांची संख्या छेदस्थानी नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या। म्हणजेच या ठिकाणी आपण N ऑफ A छेदस्थानी N ऑफ S असं त्याला म्हणू शकतो। आता यानंतर घटनेच्या बाबतीमध्ये किंवा घटनेच्या संभाव्यतेच्या बाबतीमध्ये काही आपणाला विधान सांगता येतील की घटनेची संभाव्यता
सांगताना किंवा लिहिताना आपण अपूर्णांकाचा किंवा शतमानाचा वापर करतो. कोणत्याही घटनेची संभाव्यता ही 0 ते 1 किंवा 0% ते 100% असते. आता समजा ई ही घटना असेल तर P ऑफ ई हे 0 किंवा 0 पेक्षा मोठे आणि 1 किंवा 1 पेक्षा लहान असेल. म्हणजे कोणत्याही घटनेची संभाव्यता ही 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान किंवा 0 किंवा 0 पेक्षा जास्त आणि 1 किंवा 1 पेक्षा कमी असते, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्यानंतर काही उदाहरणं पाहूत आपण, की समजा आपणाला एक उदाहरण दिलेलं आहे. एक नाणे फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना दिली छापा मिळणे आणि दुसरी घटना दिलेली आहे काटा मिळणे. आपणाला पहा, कोणत्याही घटनेची संभाव्यता काढत असताना त्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश माहित असणे आवश्यक असते आणि त्यामधील घटकांची संख्या माहित असणे आवश्यक असते. म्हणून आपण या ठिकाणी समजा S हा नमुना अवकाश आहे आणि एक नाणं फेकलं असता नमुना अवकाश काय मिळतो? S बरोबर H, T आणि N ऑफ S बरोबर काय लिहिता येईल? आपणास 2 लिहिता येईल. आता एका घटनेचा विचार करू, कारण दिलेल्या प्रयोगासाठी आपण नमुना अवकाश लिहून घेतलेला आहे आणि याच नमुना अवकाशातील घटना छापा मिळणे आणि काटा मिळणे या आहेत. मग पहिली घटना आहे, समजा ती घटना A आहे असं गृहीत धरू आणि घटना A साठी अट काय आहे? छापा मिळण्याची आहे. मग आता घटना A साठी संच काय लिहिता येईल? फक्त H लिहिता येईल. A बरोबर H हा एकच घटक घटना संचामध्ये येईल आणि N ऑफ A बरोबर काय लिहिता येईल? 1. मग A या घटनेची संभाव्यता काय सांगता येईल आपणाला? P ऑफ A, प्रोबॅबिलिटी ऑफ A बरोबर N ऑफ A छेदस्थानी N ऑफ S. घटना A मधील घटकांची संख्या छेदस्थानी नमुना अवकाश संचामधील एकूण घटकांची संख्या म्हणजेच काय मिळेल तुम्हाला? 1 छेदस्थानी 2 मिळेल. म्हणजे पहिल्या छापा मिळणे या घटनेची संभाव्यता किती आहे? 1 छेदस्थानी 2. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या घटनेचा विचार केला. समजा घटना B साठी अट काय आहे? काटा मिळणे. मग काटा मिळणे या घटनेसाठी आपणाला संच कसा तयार होईल? घटना संच B बरोबर T, एकच घटक येईल कारण नमुना अवकाशात 2 घटक आहेत. आपण अपेक्षित निष्पत्ती आपली काय आहे? काटा मिळणे आहे. मग आपण B या संचामध्ये T हा एकच घटक घेऊ शकतो, म्हणून N ऑफ B सुद्धा आपण एकच लिहू. मग आता B या घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ B, P ऑफ B बरोबर N ऑफ B भागिले N ऑफ S. त्याला असं लिहिता येईल, P ऑफ B बरोबर N ऑफ B छेदस्थानी N ऑफ S. या किमती ठेवा फक्त. N ऑफ B आपणाला माहीत आहे. घटना संचात किती घटक आहेत? 1. नमुना अवकाशात आहेत 2. म्हणून या ठिकाणी B घटनेची संभाव्यता काय म्हणता येईल? 1 छेदस्थानी 2. म्हणजे आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याही लक्षात येईल की संभाव्यता म्हणजे काय आहे. तर एखाद्या घटनेची संभाव्यता म्हणजे त्या घटना संचातील घटकांची संख्या छेदस्थानी
नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. आणखी एका उदाहरणावर या ठिकाणी चर्चा करू की अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7 आणि 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना दिलेली आहे, ती संख्या विषम असेल. आणि दुसरी घटना आहे, ती संख्या 5च्या पटीत असेल. ठीक आहे, घटना काहीही असतील, परंतु आपण दिलेल्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश काय असेल हे सुरुवातीला पाहणार आहोत. आणि त्या नमुना अवकाशाचे या दिलेल्या घटना काय असणार आहेत, उपसंच असणार आहेत. त्यानंतर आपण घटनासंच लिहू. मग आता समजा S हा दिलेल्या यादृच्छिक प्रयोगाचा जर नमुना अवकाश असेल आणि आपणाला यादृच्छिक प्रयोग कोणता दिलेला आहे, अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करणे. मग नमुना अवकाश कसा लिहिता येईल? यापूर्वी आपण काही उदाहरणामध्ये नमुना अवकाश कसा लिहावा किंवा दिलेल्या अंकापासून 2 अंकी संख्या कशा तयार कराव्यात, किती तयार होतील यावर चर्चा केलेली. मग आपल्याला नमुना अवकाशामध्ये या ठिकाणी 23, 25 अशा एकूण किती संख्या मिळतील? तर या ठिकाणी 20 संख्या मिळतील. म्हणजेच N ऑफ S नमुना अवकाशातील घटकांची संख्या 20 मिळेल. या ठिकाणी मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं होतं की 2 अंकी संख्या तयार करत असताना 2 सोबत आपण 2 ला दशक स्थानी ठेवलं तर संख्या 4 तयार होतील. प्रत्येकाला दशक स्थानी ठेवलं तर 5 अंक येतं. तर या ठिकाणी प्रत्येक अंक दशक स्थानी ठेवला असता 4 संख्या तयार होतील. 5 अंक आहेत म्हणून 5 गुणिले 4 20 संख्या तयार होतील. किंवा प्रत्यक्ष तुम्ही संख्या तयार करून पहा. फक्त संख्या तयार करत असताना कुठली तरी एक विशिष्ट पद्धत आपण वापरत गेलो तर आपल्याला नमुना अवकाश लवकर लिहिता येईल. आणि त्यानंतर नमुना अवकाशातील घटकांची संख्या. त्यानंतर पहिली घटना काय आहे? समजा पहिल्या घटनेला आपण घटना A म्हणू आणि ती दिलेली आहे, ती संख्या विषम संख्या असेल. मग आता या ठिकाणी संच A म्हणजे अशा निष्पत्तींचा संच असेल की त्या संख्या विषम असतील. मग या नमुना अवकाशामधून जेवढ्या काही विषम संख्या आहेत तेवढ्यांचा जर या ठिकाणी संच घेतला तर तो घटना A साठी संच असेल. म्हणजे तो संच A असेल. फक्त यामधील कोणत्या संख्या निवडाव्या लागतील आपणाला? आता विषम संख्या निवडाव्या लागतील. आणि N ऑफ A काय असेल? तर या ठिकाणी संख्या जर आपण मोजल्यात तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीने जर आपण मोजत गेलो तर अशा किती संख्या आहेत? यामध्ये 16 संख्या आहेत. मग आता घटना A ची संभाव्यता काय असेल? तर 16 छेदस्थानी 20 असेल. P ऑफ A बरोबर N ऑफ A छेदस्थानी N ऑफ S. म्हणजेच या ठिकाणी 16 छेदस्थानी 20 म्हणजेच 4 छेदस्थानी 5. म्हणजेच या ठिकाणी आपणाला लिहिता येईल की दिलेल्या यादृच्छिक प्रयोगामध्ये ती संख्या विषम असण्याची किंवा विषम मिळण्याची संभाव्यता किती असेल? 4 छेदस्थानी 5 असेल. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या घटनेचा विचार केला. ती संख्या 5च्या पटीत असेल तर आपण दिलेल्या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या तर 5च्या पटीत असणाऱ्या संख्या म्हणजे अपेक्षित निष्पत्ती किती आहेत
तर या निष्पत्ती आपण वेगळ्या न लिहिता या ठिकाणी काय करतोय, नमुना अवकाशातून निवडून लिहितोय. मग आता या नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या 5च्या पटीतील संख्या जेवढ्या असतील त्या सर्व संख्यांचा संच म्हणजे घटना बी साठी संच असेल. मग आता घटना बी साठी बी संच काय लिहिता येईल आपणाला, तर 5च्या पटीत असणाऱ्या संख्या 25, 35, 75 आणि 95 आणि एन ऑफ बी काय लिहिता येईल, 4 लिहिता येईल. मग बी या घटनेची संभाव्यता काय, पी ऑफ बी बरोबर काय लिहिता येईल, एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहे, 4 आहे आणि एन ऑफ एस 20 आहे, म्हणजे 4 छेदस्थानी 20 म्हणजेच 1 छेदस्थानी 5. म्हणजे 5च्या पटीत संख्या येण्याची संभाव्यता किती असेल, 1 छेदस्थानी 5 असेल. तर अशा पद्धतीनं आपण एखादा यादृच्छिक प्रयोग आणि त्या प्रयोगावर दिलेल्या काही ज्या घटना आहेत त्या घटनांची संभाव्यता आपण काढू शकतो